कोल्हापुरातील प्रतिभानगरमधील राहुल हवळ यांच्या बंगल्यातून 9 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान पावणे 7 तोळे वजनाच्या दागिन्यांची चोरी झाली होती। त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गाने तपास सुरू केला। 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलकरीण वैशाली भूमनवर आणि तिचा प्रियकर रवी मेलगुडे यांना संशयावरून ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली। या दोघांकडून 7.25 लाख रुपये किमतीचे पावणे 7 तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले। कोल्हापुरातील राजारामपुरीमधील भारत हाऊसिंग सोसायटीत राहुल हवळ राहतात। हवळ कुटुंबियांचा सराफी व्यवसाय आहे। त्यांच्या घरातील महिलांचे दागिने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात चोरीला गेले होते। याबाबत त्यांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली होती। त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू होता। दरम्यान कॉन्स्टेबल शाहू तळेकर आणि हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी राहुल हवळ यांच्या घरात काम करणारी मोलकरीण वैशाली सिद्धाप्पा भूमनवर हिच्यावर लक्ष ठेवलं। बेळगाव जिल्ह्यातील तिचा प्रियकर रवी मेलगुडे याच्या मदतीने ही चोरी झाल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं। कसून चौकशी केल्यावर त्यांनी पावणे 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली। वैशाली भूमन्नावरनं चोरलेले दागिने विकण्यासाठी रवी मेलगुडेकडे दिले होते। त्यानं हे दागिने मालगुडी इथल्या मुथूट कंपनीत तारण ठेवले आणि मिळालेले पैसे वाटून घेतले। दरम्यान चोरीतील ते दागिने पोलिसांनी जप्त केलेत। ही कारवाई हवालदार सचिन देसाई, विशाल शिरगावकर, सुशांत तळप, संदीप देसाई, सत्यजित सावंत, गजानन हराळे, प्रियांका जनवाडे, श्रुती कांबळे, वंदना डोंगळे यांनी केली।